मित्रांनो, आज आपण चिखली येथील प्रभाग क्रमांक 1 या आपण प्रभागामध्ये आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 1 ब च्या सौ प्रीतीताई समाधान बांडे यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत. महाविकास आघाडीची उमेदवारी नगरसेवक पदाची त्यांना मिळालेली आहे. आपण जाणून घेतोय की त्यांच्या प्रभागातील कशा पद्धतीने ते विकास या ठिकाणी करणार आहेत आणि काय व्हिजन आहेत. नमस्कार, मी सौ प्रीती समाधान बांडे फुलझाडे प्रभाग क्रमांक 1 ब जी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे आणि तुमच्यातच लहानाची मोठी झालेली आहे. सर्वप्रथम मी माननीय राहुल बोंद्रे सरांचे आभार मानते की त्यांनी मला एवढ्या सर्वसाधारण घरातील मुलींना ही एवढी मोठी पक्षाचं तिकीट देऊन ही संधी दिली आणि या संधीचं सोनं करण्याची ताकद तुम्ही सर्वांनी मला द्या. आणि यापुढे मला जे सत्तेचे राजकारण आहे, हे सत्तेचे राजकारण हे माझ्यासाठी नसून हे सर्वसाधारण कुटुंबातील जे लोकांच्या ज्या समस्या आहे, या समस्या सोडवण्यासाठी जी संधी तुम्ही मला द्याल, या संधीचं मी सोनं करेल अशी मी आशा बाळगते. आणि नक्कीच आपला जो परिसर आहे, ज्या छोट्या छोट्या समस्या असतात सगळ्यांच्या, ज्या तळागाळातील लोकांनी ज्या अनुभवलेल्या समस्या आहे, त्या ज्या समस्या आहे मी आज स्वतःहून अनुभवलेल्या आहे. मी पण सर्वसाधारण कुटुंबातीलच एक मुलगी आहे आणि या ज्या समस्या आहे या तुमच्या माझ्या सर्वांच्या समस्या सारख्या समस्या आहे. फक्त हे राजकारण आणि ही जी निवडणूक ही माझ्या एकटीचा लढा नसून आपल्या सर्वांचा आहे. फक्त कुणाला तरी समोर यावं लागतं, म्हणून माझा चेहरा हा तुमच्या समोर आहे आणि हा जो लढा आहे तो आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे मला या संधीचं सोनं करण्याची अजून एक संधी तुम्ही मला द्याल अशी मी आशा बाळगते. आणि हे तुमचे प्रश्न आणि माझं उत्तर याच कामावर हे जो मुद्दा आहे या कामावर याच्यावरच मी काम करणार आहे. आणि तुमच्या ज्या समस्या आहे त्याचे उपाय हे मला करण्याची तुम्ही संधी द्या अशी मी आशा बाळगते. तर या ठिकाणी उमेदवारी घेत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी वरिष्ठ मंडळींनी या ठिकाणी विचारले असतील आपल्याला. आणि एक शिक्षणाची एक क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं आहे की जो शिक्षण घेईल तो कुठेतरी या ठिकाणी प्रगतीच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करेल अशा पद्धतीचा. आणि आपण सावित्रींच्या लेकी आहात, जिजाऊंच्या लेकी आहात. पुढचं विजन काय आहे आपलं? विजन फक्त एवढंच आहे, हे जे सर्वसाधारण जे नागरिक असतात त्यांच्या काही जास्त मोठ्या अपेक्षा नसतात सर. हे छोट्या छोट्या अपेक्षा असतात. काहींच्या अपेक्षा असतात कचरा गाडी येत नाही, जे नाल्यांचे प्रश्न असतात, हे छोटे छोटे प्रश्न असतात. आणि हे जे प्रश्न जर सुटत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना एक विचार करण्याचा भाग पाडायला पाहिजे. आपण मतदान तर करतो, मतदान कशासाठी करतो? आपण आपल्या हक्कासाठी करतो. आणि हे जे प्रश्न आहे, हे जर प्रश्न सुटत नसतील तर आपलं मत योग्य ठिकाणी जातंय का, याच्यावर विचार करण्यासारखी ही एक गोष्ट आहे. आणि ही संधी आपल्या सर्वसाधारण कुटुंबातील नागरिकांना त्यांनी तिकीट देऊन जी तुमचे प्रश्न सोडवण्याची संधी त्यांनी आपल्याला दिलेली आहे, तर नागरिकांनी त्यांचे मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन या संधीचं सोनं केलं पाहिजे. ही संधी माझ्या एकटीची नसून तर सर्वसामान्य लोकांची संधी आहे. फक्त मी समोर आलेले आहे, बाकी हा जो लढा आहे तो आमच्या सर्वसामान्य नागरिकांचाच आहे. आणि राहिली गोष्ट आहे बाकीची, तर मी लहानाची मोठी इथेच झालेली आहे. या सर्व ज्या समस्या आहे मी इथे एकदम जवळून अनुभवलेल्या आहे. आता 8 दिवस झाले म्हणून मी उमेदवार म्हणून उभी आहे, नाहीतर मी एक नागरिक म्हणून या समस्या जवळून अनुभवलेल्या आहेत. आणि या संधीचं सोनं करण्याची मला अजून एक संधी नागरिकांनी मला इथे द्यावी अशी मी आशा बाळगते. आणि मतदान रूपी आशीर्वाद. आज एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही रिंगणामध्ये उतरलेला आहात. महिलांसाठी योगदान तर आपण आता नुकतं या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु आपण युवतींचे जे प्रश्न आहेत, अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत, लघु व्यावसायिकांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या हाताला काम देण्याचे जे प्रश्न आहेत, ते त्या संदर्भामध्ये काही विजन आहे का? आता आपण जर पाहत आहोत जर या वेळेसच्या निवडणुकीमध्ये जास्त करून महिला समोर आलेल्या आहेत. आणि महिला आजकाल कुठे मागे नाही आहेत. त्याच्यामुळे जे युवा उद्योजक म्हणाल किंवा जे महिला म्हणाल आणि जे वृद्ध नागरिक जे असतील त्यांच्याही आपण प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न इथे करणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये पण आपण तिथे प्रयत्न करणार आहे. आणि महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी ज्या घोषणा या ठिकाणी होत आहेत, त्या घोषणांची
कुठेतरी या ठिकाणी दखल या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होईल का? नक्कीच होईल, दखल नक्कीच होईल. त्यासाठीच आमच्यासारखे तळागाळातले उमेदवार समोर आलेले आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्याची अजून एक संधी नागरिकांनी मला द्यावी अशीच मी नागरिकांकडून आशा बाळगते आणि त्यांनी काँग्रेसला मतदान करून आपले मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावे अशी विनंती करते. मित्रांनो, हे होते आपल्या सोबत ताई प्रभाग क्रमांक 1 मधील या ठिकाणी उमेदवार आहेत आणि जनतेकडनं बी त्यांच्या काय अपेक्षा आहेत ही हितगुज आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी केलेली आहे. सर्व उहापोहा जनतेच्या समस्या आणि त्यांच्या मनामध्ये असणारे जे व्हिजन आहे ते व्हिजन स्पष्ट भूमिका अशी दिसते की कुठेतरी या ठिकाणी कमी वयामध्ये त्यांना या ठिकाणी उमेदवारी बहाल झालेली आहे आणि कुठेतरी त्यांनी एक ध्येय उराशी या ठिकाणी बाळगलेलं आहे की आपल्या प्रभागाच्या जनतेसाठी नव्हे तर संपूर्ण चिखली शहराच्या जनतेसाठी काहीतरी नवीन पाऊल या ठिकाणी टाकावं असा उद्दिष्ट त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागे या ठिकाणी आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी समाजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.